रामकृष्ण हरी माऊली. यंदा नवरात्र आहे 10 दिवस, कारण तृतीय तिथीची वृद्धी झाली आहे. त्यामुळे नवरात्र 1 दिवस वाढला आहे आणि दसरा सण 11व्या दिवशी येते. मग यंदा घट कधी उठवायचे, घट कोणी उठवायचे, कसे उठवायचे, घट उठवताना काळजी कोणती घ्यायची, घट विसर्जन कसे करायचे, उपवास कधी सोडायचा, पूजा कधी करावी, अखंड दिवा कधी उचलावा आणि नैवेद्य काय, या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. यंदा नवरात्र 22 सप्टेंबर 2025ला सुरू झाले आणि यंदा 9 दिवस नाही तर 10 दिवस आहे, कारण तृतीय तिथ वृद्धी झालेली आहे म्हणून 10 दिवस आहे, 2 दिवस वाढले आहे. यंदा घट कधी उठतात तर आपल्याला नवमीच्या दिवशी 1 ऑक्टोबर 2025ला बुधवारी उठवायचे आहे. बरेच ठिकाणी नवमीला उठवतात आणि बरेच ठिकाणी दशमीला उठवतात. सर्वांकडची वेगळी पद्धत असते. तुम्ही जर नवमीला उठत असणार तर नवमीला उठवा आणि दशमीला उठवत असणार तर दशमीला उठवा, म्हणजे दसऱ्याच्या दिवशी. तर ज्यांचे उपवास आहे त्यांनी 1 तारखेला घट उठवून उपवास सोडवायचे आहे. नैवेद्य हा पुरणपोळीचा आम्ही करत असतो. आमच्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत असतात आणि दही भातचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा असतो. उपवास सोडताना सात्विक भोजन करायचे आहे. कांदा लसूण टाळायचे आहे. तामसिक भोजन करू नका. आपण 9 दिवस मनोभावी उपवास केलेला असतो, त्यामुळे पुरणपोळी खाऊन किंवा दही भात खाऊन उपवास सोडायचा. उपवास 1 ऑक्टोबरला सोडायचा आहे. घट कसा कोणी उठवावा? स्त्री नाही तर पुरुष मंडळी घट उठवतात आणि लहान मुलंसुद्धा घट उठवतात. जसे खेडेगावामध्ये घट उठवण्यासाठी लहान मुलांना बोलवले जाते आणि त्यांच्या हातून घट उठवून त्यांना दक्षिणा दिली जाते. ही परंपरा आजही खेडेगावामध्ये चालू आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार किंवा तुमच्या परंपरेनुसार तुम्ही घट उचलू शकता. तर घट उचलताना उदो उदो चांग भलं तर जप करायचा आहे किंवा तुमच्या कुलदेवीचा जप करू शकता. तर पूजा करून घ्यायची आहे. हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे. पुरुष मंडळी बोलावून तो नारळ 5 वेळा खाली वर करून अशा पद्धतीने घट उठवायचा आहे. तर घट उठवताना कलश हा उत्तरेकडे थोडा सरकवायचा आहे. कलश हा उत्तरेकडे थोडा सरकवायचा आहे आणि हे आठवणीने करायचं आहे. कारण कलश उत्तरेकडे सरकवला की आपली प्रगती उत्तर होत जाते. त्यानंतर कळसावर जो नारळ आहे तो बरेच जण फोडतात. बरेच जण तो विसर्जनसुद्धा करतात. तर तुमच्याकडे जी परंपरा आहे त्यानुसार तुम्ही करा. आमच्याकडे विसर्जनची परंपरा आहे, त्यामुळे आम्ही विसर्जन करतो. त्यानंतर तुमच्याकडे जर नारळ फोडायची पद्धत असेल तर तुम्ही ते फोडू शकता व लहान मुलांना वाटू शकता आणि उरलेल्याची तुम्ही बर्फी खीर बनवू शकता. फक्त मांसाहारात वापरू नये. त्यानंतर कलशमधील जे पाणी आहे ते घरात तुम्ही शिपडायचे आहे. कलशवर लावलेला जो धागा आहे तो लहान मुलांना बांधायचा किंवा तुमच्या घरातला जो मुख्य पुरुष आहे त्यांच्या हाताला बांधायचा आहे. आणि जो घट आहे, उगवलेले अंकुर आहेत आलेले, ते देवाला तुम्हाला वाहायचे आहे. विसर्जन एकदम करायचे नाही. त्यानंतर तिजोरीत 1-2 अंकुर ठेवायचे आहे. त्यानंतर तुमच्या पर्समध्ये तुम्ही ठेवू शकता. जे उगवलेले अंकुर असते ते धन असतं. जर तुम्ही शहरी भागामध्ये राहत असणार तर तुम्ही जलप्रवाह करायचे आहे. पाण्यात विसर्जन करा. खेड्यात शेतात ठेवत असतात. आणि त्यानंतर मासिक धर्म असेल तर घरातील दुसऱ्या व्यक्तीकडून नैवेद्य करून घ्यावा. दही भात किंवा खडीसाखरचा नैवेद्यसुद्धा तुम्ही दाखवू शकता. आणि सुतक असेल तरीही तुम्हाला देव उठवावेच लागतात. त्यामुळे वरिष्ठ व्यक्तीला विचारून किंवा ज्यांना सुतक नाही अशांना बोलवून तुम्ही घट उठवावे. तुम्ही पूजा नाही केली तरी चालेल, पण देव हा उठवायचाच. तर शेवटी दिव्याचं काय करावं? तर तो दिवा फुंकर मारून विझवू नये. तेल असेल तोपर्यंत तो जळू द्यावा आणि तो शांत झाला की आपोआपच विझेल. आणि शेवटी जी उरलेली वात असते ती घ्यायची आहे आणि थोडा कापूस घेऊन दिव्यातले तेल पुसून घ्यायचे आहे आणि त्याचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि शेवटी पंचामृतांनी देवाची पूजा करायची आहे आणि आपल्या रोजच्या देवघरात देव ठेवायचे आहेत.